श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाला, यानंतर कठोर व्रताचरण करणारा तो जरत्कारु पत्नी प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने पृथ्वीवर खूप हिंडला, पण त्याला हवी होती त्याप्रमाणे जरत्कारु हेच नाव असलेली स्त्री त्याला आढळली नाही. पितरांच्या बोलण्याची आठवण असल्यामुळे कन्येच्या शोधासाठी भ्रमण करणारा तो जरत्कारु एकदा अरण्यात गेला आणि अहो कोणीतरी मला कन्येची भिक्षा घाला असे तो त्रिवार मृदू आवाजात म्हणाला. जरत्कारूचे ते बोलणे ऐकल्यावर नागराज वासुकी त्याला सामोरा गेला आणि स्वतःची बहीण ज्याने जरत्कारूला अर्पण केली, तथापि तिचे नाव जरत्कारु असेच असेल की काय अशी शंका येऊन जरत्कारूने वासुकीच्या भगिनीचा स्वीकार केला नाही. याचे कारण उघड होते. ज्या कन्येचे नाव माझ्याच नावाप्रमाणे जरत्कारु असे असेल आणि बांधवांनी आपण होऊन जी मला अर्पण केली असेल, अशाच कन्येचा मी स्वीकार करीन असा त्या जरत्कारूने निर्धार केला होता. म्हणून तो महाप्राज्ञ महात्मा महातपस्वी जरत्कारु वासुकीला म्हणाला, हे भुजंगा, तुझ्या या बहिणीचे नाव काय आहे ते मला अगदी खरे खरे सांग. वासुकी म्हणाला, हे जरत्कारो, या माझ्या धाकट्या बहिणीचे नाव जरत्कारु असेच आहे. ही मी तुला अर्पण करीत आहे, तरी हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. ही तुलाच अर्पण करण्याची असा माझा पूर्वीच निश्चय झाला होता, म्हणून तू हिचा स्वीकार कर. येणेप्रमाणे बोलून वासुकीने आपली ती सुंदर बहीण जरत्कारूला अर्पण केली आणि जरत्कारूनेही यथाविधी तिचा स्वीकार केला. सौती म्हणाला, हे विप्रश्रेष्ठा, जन्मेजयाच्या सत्रामध्ये अग्नी तुम्हाला जाळून टाकील असा सर्पांच्या मातेने त्यांना शाप दिलेला होता. त्या शापाचे परिमार्जन व्हावे म्हणून वासुकीने आपली बहीण त्या व्रतस्थ महात्म्या जरत्कारूला अर्पण केली. शास्त्रामध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे जरत्कारूने तिचा स्वीकार केला आणि तिच्यापासून त्याला आस्तिक नावाचा पुत्र झाला. हा आस्तिक मोठा मनस्वी तपस्वी महात्मा वेदविद्येमध्ये आणि वेदांगामध्ये पारंगत झाला. सर्व लोकांशी त्याचे वर्तन अगदी समान असे होते आणि आपल्या मातेचा आणि पित्याचा तो फार मोठा आधार होता. यानंतर बराच काळ लोटल्यावर पांडवांच्या वंशामध्ये उत्पन्न झालेल्या जन्मेजय नामक राजाने सर्पसत्र या नावाने प्रसिद्ध असलेला महायज्ञ आरंभिला असे ऐकिवात आहे. सर्व सर्पांच्या विनाशासाठी आरंभिलेल्या त्या सत्रामध्ये घोर तपश्चर्या करणाऱ्या जरत्कारु पुत्र आस्तिकाने त्या नागांची आणि इतरही नागांची सुटका केली. एकमेकांशी नात्याने संबद्ध असलेल्या नागांची त्याने सर्पसत्रातून मुक्तता केली आणि त्याचबरोबर आपल्या तपश्चर्येच्या बळावर व संतती निर्माण करून त्याने आपल्या पितरांचाही उद्धार केला आणि त्यांना सद्गती प्राप्त करून दिली. अनेक प्रकारच्या व्रतांनी आणि वेदाध्ययनाने तो पितरांच्या ऋणातून मुक्त झाला.
तसेच अनेक प्रकारच्या विपुल दक्षिणांनी भूषित झालेल्या यज्ञांच्या योगाने त्याने देवांना संतुष्ट केले. ब्रह्मचर्य व्रताने त्याने ऋषींना संतुष्ट केले आणि संततीच्या योगाने तो पितरांच्या ऋणातूनही मुक्त झाला. अशा प्रकारे आपल्या पितरांवर कोसळलेले मोठे संकट दूर करून उग्र तपश्चर्या करणारा तो जरत्कारू आपल्या पूर्वजांसमवेत स्वर्गाला गेला. आस्तिक नावाच्या लोकोत्तर पुत्राला जन्म दिल्यामुळे आणि श्रेष्ठ धर्माची जोड प्राप्त करून घेतल्यामुळे तो जरत्कारू दीर्घकाळ लोटल्यावर स्वर्गाला गेला. हे श्रेष्ठ भार्गवा, आस्तिकाचे हे आख्यान जसे घडले तसेच मी आपणास सांगितले आहे. आता मी आपल्याला दुसरी कोणती कथा सांगू याविषयी मला आज्ञा करा. शौनक म्हणाले, सौते, तू आता ज्याची कथा सांगितलीस तो आस्तिक, कांतीदर्शी, प्रज्ञावंत व मोठा सत्प्रवृत्त होता. त्याचीच कथा तू पुन्हा एकदा विस्ताराने आम्हाला सांग. ती कथा ऐकण्याची आम्हाला फार मोठी उत्कंठा लागून राहिली आहे. कथा सांगण्याची तुझी धाटणी फार आकर्षक आहे. परिणामकारक सुंदर शब्द वापरण्याची कला तुला चांगलीच साधली आहे. यामुळे आमचे मन फारच उल्हासित झाले आहे. एखादा पिता ज्या प्रेमळपणाने आपल्या मुलाशी बोलतो त्याच प्रेमळपणाने तू आमच्याशी बोलत असतोस. तुझा पिता आमची शुश्रूषा करण्यात नित्यमग्न असे. या सर्व कारणामुळे तुझ्या पित्याने ज्या पद्धतीने हे आस्तिक आख्यान तुला कथन केले त्याच पद्धतीने तू आम्हालाही ते कथन कर. आज आपण इथे थांबूया आणि उद्या सौतींनी सांगितलेले आस्तिक आख्यान आपण ऐकूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा आणि लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.